घरातल्या 3 गोष्टी कुटून एक असा फॉर्म्युला बनवा की ज्याने तुमची गाय धष्टपुष्ट होईल। गायीची जर हाडेच दिसत असतील तर गायीची तब्येत सुधारवणारा सर्वात सोपा फॉर्म्युला। घरात उपलब्ध असणाऱ्या या वस्तूंनी इतकी जबरदस्त तब्येत गायीची होईल आणि तिच्या दुधात देखील प्रचंड वाढ होणार आहे। 80% गोठ्यात कमजोर जनावरं असतातच। जर तुमच्या गायीची हाडे दिसत असतील, तिची तब्येत सुधरत नसेल, तिचं दुधाचं प्रमाण कमी झालं असेल, ती लुकडी सुकडी दिसत असेल, वीक दिसत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओच्या माध्यमातून घरातील 3 वस्तू एकत्र कुटायच्या आहेत, त्याची भुकटी बनवून एका विशिष्ट पद्धतीने द्यायची आहे आणि ही जर एकदा द्यायला सुरुवात केली की परत आयुष्यभर तुमची गाय ही वीक दिसणार नाही, कमजोर दिसणार नाही, ती प्रचंड धष्टपुष्ट होईल। हाडे तिची कधीच दिसणार नाही, मॉसल तिचं ते शरीर असेल धष्टपुष्ट, यष्टी असून दुधामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे। व्हिडिओमध्ये घरगुती उपायाविषयी माहिती देण्यात येत आहे, ज्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरातच उपलब्ध असतात। फक्त देण्याची तयार करण्याची पद्धत अतिशय विशिष्ट आहे। गायीची तब्येत सुधारवण्याचा हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे, ज्याने रिझल्ट देखील अति लवकर त्या ठिकाणी येतो आणि हे फार अनुभवी शेतकऱ्यांच्या अनुभवामधून हा व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। पण व्हिडिओमध्ये हा फॉर्म्युला सांगण्याआधी 1 ते 2 अशा विशेष गोष्टी करायच्या आहेत की त्या केल्यानंतरच हा फॉर्म्युला अगदी जबरदस्त प्रमाणात लागू पडतो, अन्यथा त्या फॉर्म्युल्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप लक्षपूर्वक पाहता। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। गाय कमजोर झाली आहे, दुधाचं प्रमाण कमी झालंय, फॅट कमी लागते, SNF कमी लागते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। गायीची तब्येत खराब झाली, हाडे दिसत आहे, तर त्यावर घरगुती उपाय 3 घरातल्या वस्तू ज्याची भुकटी करायची आहे आणि एका विशेष पद्धतीने गायीला द्यायची आहे। आयुष्यात कधीच तिची तब्येत कमजोर राहणार नाही। फक्त फॉर्म्युला सुरू करण्याआधी जो मात्र 2-3 दिवसच करायचा आहे, पण तो करण्याआधी 2 गोष्टी ह्या तुम्हाला करायच्याच आहेत। त्या जर केल्या तरच फॉर्म्युला लागू पडतो, खर्च याच्यासाठी काहीच नाहीये। सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुमची गाय कमजोर झाली असेल, हाडे दिसत असतील, तर सगळ्यात आधी तुम्ही त्याची डिवॉर्मिंग करायची आहे। डिवॉर्मिंग म्हणजे जंतुनाश होय। प्रत्येक जनावरांच्या पोटांमध्ये जंतू असतात जे त्यांचं अन्न पचवण्यासाठी मोठं काम करत असतात, पण हेच जर जंतू चांगले नसतील, वाईट जंतूंची संख्या जर वाढली किंवा चांगल्या जंतूंचीही संख्या एका प्रमाणाच्या वर जर वाढली तर त्यांचं जंतू निर्मूलन करणं फार गरजेचं असतं, ज्यामुळे जनावरांचं अन्न पचत नाही, त्यांच्या दुधाचं रूपांतर हे कमी होतं, फॅट कमी लागतं, SNF कमी लागतो आणि जो मोला महागाचा चारा आपण त्यांना खाऊ घालतो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे जंतू निर्मूलन करणं फार गरजेचं आहे। जंतू निर्मूलन करण्यासाठी तुम्ही तुमचे पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन डिवॉर्मिंगच्या किंवा जंतू निर्मूलनाच्या काही गोळ्या या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या खरेदी करू शकता, किंवा एक बँडिकाइंड प्लस म्हणून एक त्या ठिकाणी एक बोलस म्हणजे एक टॅबलेट त्या ठिकाणी येते, ही देखील तुम्ही देऊ शकता। आता डिवॉर्मिंग करण्याची गोळी ज्यावेळेस तुम्हाला द्यायची आहे तर त्याच्या 12 तास आधी एक विशेष खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे की जेणेकरून सर्व जंतूंचा नाश त्या ठिकाणी होईल आणि जंतू निर्मूलन अगदी इफेक्टिव्ह पद्धतीने होईल। काय करायचं आहे, जंतू निर्मूलन करण्याच्या 12 तास आधी म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्हाला जंतू निर्मूलनाची गोळी जनावरांना द्यायची असेल तर त्यांना 12 तास म्हणजे आदल्या दिवशी रात्री काहीच खाऊ घालायचं नाही, कुठलाही चारा द्यायचा नाही, हिरवा चारा, सुका चारा काहीच द्यायचा नाही। फक्त त्यांना 200 ग्रॅम गूळ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर सकाळी ही गोळी द्यायची आहे। ही गोळी दिल्यानंतर पोटातील जंतू तर मरतीलच, पण त्याच व्यतिरिक्त त्याच्या बाहेरील अंगावरील जंतू देखील मरणार आहेत। 300 ते 400 किलोग्रॅमच्या एका जनावरासाठी ही एक गोळी सफिशियंट असते, तर तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही गोळी निवडावी। पण डिवॉर्मिंग करणं फार गरजेचं आहे। उपाय जर लागू करायचा असेल तर डिवॉर्मिंग पहिल्यांदा करायचं आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे लिव्हर मजबूत करायचं आहे। कोणतंही अन्न शरीरात गेल्यानंतर लिव्हरद्वारे त्याची प्रोसेसिंग होते, लिव्हरद्वारे त्याच्यामधले घटक त्या ठिकाणी बाहेर काढले जातात। मग लिव्हरच जर ज्यावेळेस वीक होतं, लिव्हरची कार्यक्षमता कमी होते, त्यावेळेस जनावरांचं अन्न पचत नाही आणि त्यामुळे जनावरांची तब्येत घसरायला लागते, हाडं दिसायला लागतात। मग लिव्हर मजबूत करायचं तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे लिव्हर टॉनिक तुम्ही देऊ शकता। मग आता कोणत्याही कंपनीचं तुम्ही देऊ शकता किंवा ब्रोटॉन कंपनीचं एक लिव्हर टॉनिक येतं तर ते देखील तुम्ही देऊ शकता। हे देत असताना
असताना 100 मिली तुम्हाला 7 दिवस त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन कुठलंही लिव्हर टॉनिक देऊ शकता। अतिशय महत्त्वाच्या ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, एक 8 ते 10 दिवसाच्या आधी आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायचं आहे। आता ह्या 2 गोष्टी केल्या तर भरपूर पशुपालक असे म्हणतील की हे तर आम्ही नेहमीच करतोय, याच्यामध्ये काय वेगळं आहे? पण आता मेन फॉर्म्युला इथून पुढे सुरू होत आहे। होय, जनावरांची तब्येत वाढवण्याचा, दुधाचं प्रमाण वाढवण्याचा फॉर्म्युला इथून पुढे सुरू होतोय। खराब नेमकं गाय कशामुळे होते, हाडे का दिसतात, ती कमजोर का होते, एकतर ती प्रेग्नंट असते किंवा जास्त दूध देत असते किंवा ती आजारी असते। या 3 पैकी एकाच कारणामुळे ही गाय तुमची खराब होऊ शकते। आता जर गाई प्रेग्नंट नसेल तर त्यांच्यासाठी पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्याने तुमची गाय मजबूत होणार आहे। शक्यतो इथून पुढे सांगितला जाणारा उपाय हा प्रेग्नंट नसलेल्या गायीला शक्यतो करावा, ज्यामध्ये 3 वस्तू, मेथीचे दाणे, काळे मीठ आणि ओवा तुम्हाला लागणार आहे। 10 दिवसासाठी हे लागणार आहे। एका गायीला रोज 250 ग्रॅम तुम्हाला मेथीचे दाणे, तुम्हाला काळं मीठ 20 ग्रॅम आणि ओवा 100 ग्रॅम अशा पद्धतीने द्यायचं आहे। 250 ग्रॅम रोज द्यायचं, 10 दिवस द्यायचं तर 2.5 किलो मेथी दाणे, काळं मीठ दररोज 20 ग्रॅम, त्या प्रमाणात 10 दिवसासाठी 200 ग्रॅम आणि ओवा दररोज 100 ग्रॅम म्हणजे 10 दिवसासाठी 1 किलोग्रॅम। तर अशा 3 गोष्टी एकत्र करून जवळपास एक 3700 ग्रॅम म्हणजे 3 किलो 700 ग्रॅम हे तुम्हाला आणून हे सगळं बारीक याची भुकटी करून ही पावडर जमा करून ठेवायची आहे आणि त्याचे 10 भाग करायचे आहे। ते जवळपास 420 ग्रॅम एक त्या ठिकाणी होईल। मग हे जे काय आहे तर हे तुम्ही तुमच्या एखादा जे काय तुमचा चारा पाणी असेल किंवा तुमचा एखादा खुराक असेल त्याच्यातही मिक्स करून देऊ शकता किंवा डायरेक्टही खाऊ घालून देऊ शकता। फक्त याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची खबरदारी अशी घ्यायची आहे की तुम्हाला हा उपाय सुरू करण्याआधी डिवॉर्मिंग करावं लागणार, लिव्हर टॉनिक त्या ठिकाणी द्यावं लागणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो चारा आहे तो संतुलित असावा, म्हणजेच हिरवा चारा, सुका चारा याचं व्यवस्थित प्रमाण असणं फार गरजेचं आहे। या व्यतिरिक्त तुमच्या जनावरांच्या गरजेनुसार त्यांचा खुराकाचं प्रमाण देखील दिलं गेलं पाहिजे। 1 लिटर दुधासाठी जवळपास आपण 600 ते 700 ग्रॅम एक विशेष खुराक देत असतो, तर हे प्रमाण निश्चित करूनच तुम्ही योग्य प्रमाणात खुराक तुमचा दिला गेला पाहिजे। सुक्या चाऱ्याचं, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण दिलं गेलं पाहिजे, धान्यांचं प्रमाण असलं पाहिजे। या व्यतिरिक्त कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं मिनरल मिक्सचर हे देखील दिलं गेलं पाहिजे। दररोज 100 ग्रॅम हे मिनरल मिक्सचर हे दिलंच गेलं पाहिजे। कितीही काही जरी केलं पण मिनरल मिक्सचरच नसेल तर तुमचं काहीही त्याच्यामध्ये हे होणार नाही, जनावरांचं दूध कमी होईल, कमजोर व्हायला जनावर सुरुवात करेल। मिनरल मिक्सचरमध्ये कॅल्शियम असतील किंवा इतर काही महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये आहेत की नाही हे तपासूनच तुम्ही मिनरल मिक्सचर द्यायला पाहिजे। जनावरांची दररोजची गरज कोणत्या मिनरलची किती आहे तेवढं प्रमाण त्याच्या याच्यात भेटतंय का हे पाहूनच तुम्ही मिनरल मिक्सचरची निवड करावी। शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे घेतलेलं योग्य राहील। तर नक्कीच या उपायाने तुमची जनावरे ताजीतवानी होतील, कमजोर जनावरे अगदी धष्टपुष्ट व्हायला सुरुवात करतील, दूध देखील प्रचंड प्रमाणात देतील, दुधाला फॅट लागेल, तर असे रिझल्ट याच्यामधून तुम्हाला दिसू शकतील। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि दूध व्यवसायाविषयी कोणत्या एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कळवा, आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ। धन्यवाद।